आज एक खरं सत्य सांगतो मित्रांनो, तुम्हाला तुमच्यासोबत पण घडलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जर अडचणीत आला तर सगळ्यात पहिले मजा घेणारे हे आपलेच असतात. जास्त अडचणीत आणायचं हे फक्त आपलेच विचार करत असतात आणि जास्त अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतात. बाहेरचे लोक मदत करतात पण जवळचे लोक मजा घेत असतात. तुम्ही थोडं जर अडचणीत आलेलं दिसलं की तुमची मजा घेणार, कारण की त्यांना वाटतं हा जास्त अडचणीत आला पाहिजे आणि आपला गुलाम झाला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही त्यांचे कामं ऐकता, जोपर्यंत तुम्ही त्यांचे कामं करतात, तोपर्यंत तुम्ही चांगले असतात. ज्यावेळेस तुम्ही त्यांचं कामं ऐकत नाही, त्यांचे कामं करत नाही, त्यावेळेस ते तुम्हाला म्हणजे वाईट म्हणतात. जोपर्यंत तुमचं काम तुम्ही त्यांचं करतात, गुलामगिरी करतात, तोपर्यंत तुम्हाला चांगलं म्हणतात. आणि ज्या दिवसापासून तुम्ही त्यांचं काम कमी एक वेळेस 100 वेळेस काम केलं आणि एकच वेळेस त्यांचं काम जर नाही ऐकलं तर तुम्हाला ते गद्दार म्हणणार, वाईट म्हणणार. अशी प्रवृत्ती लोकांची आहे, जवळच्या लोकांची, लांबच्या लोकांची नाही. त्याच्यामुळं अशा जवळच्या लोकांपासून कधी पण सावध राहायला पाहिजे. अशा जीवनामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडतात की आपण समोरच्याचं मन जिंकण्यासाठी आपण त्यांचं जसं म्हणलं तसं ऐकतो. पण ज्यावेळेस आपल्यावर काही अडचण येते, आपल्यावर वेळ येते, त्यावेळेस खरे चेहरे त्यांचे आपल्याला लक्ष देतात. माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की बरोबर आहे, तुम्ही माणसाल की समजा माणसं ओळखायला येत नाही. आता बरोबर आहे, मलाच आतापर्यंत ओळखायला नाही आली. ज्यावेळेस आपल्याला अडचण येईल त्यावेळेसच आपले माणसं कोण आहेत आपलं आणि परक कोण आहे. जितके जवळचे असतील तुमच्या तितके गद्दार असतात, तितके आतून खराब असतात. फक्त ते बोलून दाखवत नाही, ऐन वेळेला काय गेम करायचा ते करत असतात. जवळच्यासारखा गद्दार आणि कपटी माणूस कोणीच नसतो. त्याच्या मनामध्ये एक असतं आणि होटावरती एक असतं. तर अशा लोकांपासून खरंच सावध राहायला पाहिजे. आपण हुशारीत राहायला पाहिजे, कारण की कधी कोण साथ सोडीन या जगामध्ये सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपण आपल्या जीवावरती, आपल्या नशिबावरती आणि आपल्या स्वतःच्या जिद्दीवरती राहणं खूप गरजेचं आहे. लोकांचा विचार करून आणि लोकांच्या मनासारखं काम करून, लोकांना किती त्यांच्या मनासारखं केलं तर एक दिवस त्यांचं आपल्यावरती जे प्रेम आहे हे प्रेम कमी होणार. तर मित्रांनो, तुमच्यासोबत असं नक्कीच घडलं असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.